नमस्कार, मी मनश्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर खूप दिवसानंतर आज ब्लॉग शूट करते. आज आहे नागपंचमी आणि पाठीमागे मंदिर आहे महादेवचं. तिथं मी जाऊन आली. मी ग्रेशू आणि तिची फ्रेंड पण होती सोबत ग्रेशूची. तर मंदिरात मी जाऊन आली. आमच्या इथेच एक 5 मिनिटाच्या अंतरावर नागनाथ मंदिर आहे. तर आम्ही आता गल्लीतल्या सगळ्या लेडीज ज्या माझ्याबरोबर नेहमी असतात त्या सगळ्याजणी आम्ही मंदिरात चाललो आहे, नागनाथ मंदिरमध्ये. आणि इथं मी पूजेचं ताट घेतलेलं आहे. तर मी लॉग वगैरे करून त्या सगळ्यांची वाट बघत बसली आहे टेरेसवर. मी रेडी झाली. साडी घातली नाही मी आज, मला इच्छा नाही झाली साडी घालायची आज. थोडंसं लो फील होतं त्यासाठी नको वाटलं. आणि ग्रेशूनं आज खेळण्याचा पसारा काढला टेरेसवर. इथे खेळते तिच्या मैत्रिणीसोबत. आज सुट्टी नव्हती, तिला स्कूलला जाऊन आली. बऱ्याच स्कूलला आज सुट्टी होती पण तिला सुट्टी नव्हती, ती जाऊन आली स्कूलला. स्वयंपाक जास्त काही करायचं नाही. दुपारी मी बनवलं होतं ते थोडंसं आज आहे एक्स्ट्राचंच, कारण भरलं कारलं आणि आमटी आहे. फक्त मला भात लावायचा आहे आणि भाकरी करायच्या त्या मी नंतर गरम गरम करेन खायच्या वेळेला. 6:15 झालेत आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरमध्ये. तर तिथं गेल्यावर थोडंसं शूट करेन मी आज सगळ्यांनी. आणि पूजेचं ताट मी कसं घेतलं मी तुम्हाला एक दाखवते. इथं मी पंचपाळ, थोडीशी साखर, तांदूळ, त्याच्यानंतर लाया आहेत, त्याच्यानंतर दूध, तेल, पाणी आणि अगरबत्ती असं घेतलेलं आहे सगळं. जसं मी सांगितलं, आमच्या घरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर हे नागनाथ मंदिर आहे. तर मी इथे फर्स्ट टाईम गेली होती. याच्या अगोदर मी कधीच माझं जाणं झालं नव्हतं, कारण मी फारशी इथे कुणाला ओळखत नव्हती. जरी मला इथे येऊन खूप वर्ष म्हणजे 4-5 वर्ष जरी झाली असली तरी मी घरातून बाहेर पडत नव्हते, त्याच्यामुळे जास्त कोणाची ओळख नव्हती. आता ह्या 1-2 वर्षात माझी ओळख झाली, मैत्रिणी झाल्या. आता त्यांच्यासोबत माझं बाहेर जाणं होतं. सो छान पूजा वगैरे झाली, त्याच्यानंतर घरी आलो आम्ही. तर आता जस्ट मंदिरात जाऊन आलो आम्ही. ग्रेशू गेली खेळायला तिच्या फ्रेंड्ससोबत. जास्त वेळ का थांबलो नाही, लगेच आलो. आता गर्दी नव्हती, आता इथून पुढे खूप गर्दी होईल तिकडे. 6:45 झाले, जास्त वेळ थांबलो नाही. प्रदक्षिणा वगैरे घेतल्या आणि मग आलो. जास्त काही शूट वगैरे केलं नाही, म्हणजे पुढचं प्रदक्षिणा वगैरे घ्यायचं काही शूट केलं नाही मी. थोडंफार ग्रेशू शूट केली होती, जे काही तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसेल ते. तर आता स्वयंपाकाचं बघायचं आहे. ग्रेशूचा अभ्यास आहे, तिची आता एक्झाम पण आहे काही दिवसावर. अगदी 26 पासून काहीतरी एक्झाम चालू आहे, त्याची रिव्हिजन, या सगळ्या गोष्टी. आता त्यात गणपतीची तयारी. भावाच्या मुलाचा पाळणा येणार आहे आमच्याकडे. पाळणा मोठ्यानं करतात म्हणजे, तर त्याचीही तयारी आहे. मम्मी वगैरे येणार आहेत. तर चालू आहे, त्याच गोष्टी चालू आहेत. पण मोजक्याच गोष्टी मी डिस्कस करू शकते इथे, सांगू शकते. सगळ्या गोष्टी मी नाही ओपन करू शकत यूट्यूबला. सो चालू आहे ब्लॉग. मागे पुढे होत आहेत खूप जास्त. अगोदरचे 3-4 व्हिडिओ आहेत जे मी एडिट करून पण ठेवलेत, पण ते अपलोड करायला मला जमलं नाही. कदाचित येत्या काही दिवसांमध्ये जुने व्हिडिओ अपलोड होतील. तर चला, तर नागपंचमीचा जो मी व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओला मी आजचा व्हिडिओ अटॅच करणार आहे, कारण त्या दिवशी मी जास्त काही शूट केलं नाही. माझी इच्छाच नव्हती व्हिडिओ करायची, पण थोडंफार मी शूट केलं होतं, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. त्याच्यानंतर मी आज व्हिडिओ शूट करते, म्हणजे नाथिंग. आणि आज आहे रविवार, म्हणजे कालचा एक दिवस गॅप होता. तर आज मी व्हिडिओ बनवते. काल बनवणार होती पण काही कारणांमुळे राहून गेला. आम्ही थोडं बाहेर गेलो होतो, त्यामुळे ते राहून गेलं. आणि मग म्हटलं आज व्हिडिओ करावा. तर हा व्हिडिओ असणार आहे नागपंचमीचा, आणि आज संडे आहे तर आजचा असा. आणि मी संध्याकाळी व्हिडिओ शूट करते. आता 5:15 होत आलेत. म्हणजे घरातलं जे काही रुटीन असतं संध्याकाळचं, चहा वगैरे झालेला आहे, भांडी वगैरे घासून झालेली आहेत, किचन क्लीन केलं. आणि मला संध्याकाळचं पण किचन क्लीन करायची सवय आहे. जेवण बनवायच्या आधी ह्या टायमाला मी किचन क्लीन करते, मग स्वयंपाक करते आणि मग परत रात्री किचन क्लीन होतं. आणि झाडू वगैरे मारला आहे घरामध्ये, टेरेसवर पण झाडू मारला आहे. आता हे एक काम वाढलं आहे, कारण आता पावसाळा नाही आहे, म्हणजे पावसाळा आहे पण पाऊस नाही आहे. तर टेरेस सुकलेलं होतं. जसं मी झाडू मारलं टेरेसवर तसा पाऊस आला. परत थोडासाच पाऊस पडला आहे. आणि ऊन पाऊस असं वातावरण चालू आहे. थोडासाच पाऊस पडला आहे, तर ऊन पाऊस असं वातावरण चालू आहे. तर देवपूजा पण झाली माझी. स्वयंपाकाला काय बनवायचं अजून मी ठरवलं नाही आहे, बघू नंतर. मला इथेच आता थोडंसं बाहेर जायचं आहे, म्हणजे इथं गल्लीमध्ये ताई आहेत, त्यांच्याकडे मला साडी द्यायची आहे पिको करायला. तर ती मी साडी घेऊन जाणार आहे आता त्यांच्याकडे. त्याच्यानंतर आल्यानंतर मी स्वयंपाकाचं बघेन. ग्रेशू खाली खेळायला गेली, आज दिवसभर खेळते ती. आज झोप म्हटलं तरी झोपली नाही ती. मला पण झोप नाही आली. मी असंच एक तासभर पडून होती मोबाईल बघत. तर संध्याकाळचं जी काही काम असेल तसं मी आत्ता म्हटलं मी करून घेतलेली आहे. तर आता मी साड्या देणार आहे पिको करायला. आणि भावाच्या मुलाचं बारसं आहे आता.
आमच्याकडे त्याला पाळणा म्हणतात. पुढच्या महिन्यामध्ये आहे, गणपतीच्या आधी येणार आहे पाळणा. तर त्यासाठी मला एक ब्लाऊज पण शिवायला टाकायचा आहे, म्हणजे जी साडी मला घालायची आहे त्या साडीचा ब्लाऊज शिवायला टाकायचा आहे, पण तो मी आज नाही देणार आहे शिवायला. ब्लाऊज बाहेर देणार आहे मी. मला एवढा टाईम नाही आहे आणि मला जसा म्हणजे शिवायला येतात मला ब्लाऊज, असं नाही की नाही आहेत, पण तेवढं अजून परफेक्ट मी झालेली नाही आहे आणि मला त्या दिवशीचा ब्लाऊज छान पाहिजे, त्यासाठी मी तो बाहेर देणार आहे. काही कारणांमुळे मला आता मशीनवर बसणं पण शक्य नाही आहे, म्हणजे मी बसतच नाही आहे. तर त्यासाठी म्हटलं मी बाहेरनं शिवून घेते तो ब्लाऊज. तर तोही द्यायचा आहे, बघू कधी होते. उद्या जर मी बाहेर गेली तर उद्या कदाचित देणं होईल. ते इथे देणार नाही आहे मी, तो सिटीमध्ये देणार आहे. आणि आता मला साड्या काढायच्या त्या कपाटामधल्या. आणि छान वातावरण आहे, म्हणजे आज आभाळ पण होतं, ऊन पण होतं आणि पाऊस पण होता. आणि ग्रेशो आता ती चहा वगैरे घेत नाही, जसं माहिती आहे तुम्हाला. याच्या अगोदर पण मी बोललेली आहे, पण बिस्किट खाल्ली ती आणि खाली गेली खेळायला. तर मी पण आता जाऊन येते आणि थोडंसं मला पण फ्रेश वाटेल. झोप झाली नाही आहे, खूप आळस येतो आणि झोप पण झालेली नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं असं फेस हे वाटतं आहे. ठीक आहे, चला. स्वयंपाकाचं तर अजून काही ठरवलं नाही, पण बघू आल्यानंतर ठरवे. पटकन मी साड्या काढून घेते पहिला आणि मग निघते. साड्या आता कुठं ठेवल्यात ते शोधायला पाहिजेत. मी पटकन पहिला साड्या घेते. तर ह्या 2 साड्या आहेत त्या. ही एक साडी आहे, दाखवते कशी आहे साडी. ही अशी आहे साडी. मी अशा साड्या घालत नाही शक्यतो. माझं घालणं मला आवडत नाहीत, मला ते कॅरी करायला होत नाही व्यवस्थित, सो मी घालत नाही. आणि हा याचा पदर आहे. ब्लाऊज पीस पण सेम ह्या कलरचा आहे, तो मीच स्टिच करणार आहे. तुम्ही बाहेर नाही देणार आहे साडीचा ब्लाऊज. जी मला पाळण्यामध्ये साडी घालायची ती साडी मी कपाटात आहे, मी आत्ता ती दाखवणार नाही आहे, ती डायरेक्ट तेव्हाच बघा. ती साडी कुठली आहे ते पण मी तुम्हाला सांगेन, येत्या काही व्लॉगमध्ये सांगेन किंवा दाखवेन अगोदर. आणि ह्या साडीला एक पिको करायचा आहे. फॉल त्या ताई लावत नाही आहेत, मला फॉलसाठी बघू मी स्वतः लावेन फॉल, त्यात केवढं हे नाही आहे. आणि ही एक साडी आहे, फिरता कलर आहे साडीचा, पिस्ता कलर आहे आणि तो पण फिरता कलर आहे. तर खूप छान वाटते ही साडी आणि खूप कापडाचं सॉफ्ट आहे. हा पदर आहे आणि याच्यामधला मी ब्लाऊज आणि हा पदर आहे. ह्याच्यामधला मी ब्लाऊज कुठे ठेवला आहे मला सापडत नाही. तर ब्लाऊज सापडला तर चांगलीच गोष्ट आहे, पण साडीला पिको करून घेऊन येते मी. चला मी पटकन जाऊन येते आणि मग स्वयंपाक काय करणार आहे किंवा बाकीचं जे काही रुटीन असेल ते तुमच्यासोबत शेअर करेन. मी तर साड्या पिको करायला दिल्या होत्या, पण नंतर समजलं की ताई फॉल पण लावतात साड्यांना, सो तिथंच दिलं. मग मी मगाशी साडी देऊन आली ताईंकडे हे करायला, पिको आणि फॉल लावायला. त्याच्यानंतर घरी येऊन मी स्वयंपाक केला, भात, आमटी, बटाट्याची भाजी केली, येलो बटाटा आणि चपाती बनवल्या. तर जेवणं वगैरे आमची झालेत. मला व्हिडिओ कंटिन्यू करायचा होता पण विसरूनच गेली, लक्षातच नाही आलं माझ्या. 7:30 वाजता मी तिथून आली, त्याच्यानंतर मला लक्षातच आलं नाही ते व्हिडिओ स्टार्ट करायचा, सो मी नाही केलं. आणि सगळी कामं वगैरे आवरून घेतली. जेवणं पण आमची झालेत. आता 10 वाजले पण 5 मिनटं कमी आहेत. आणि ग्रेशो आता पाळणा खेळते टेरेसवर, तिच्यासाठी पाळणा बांधलेला आहे, खूप वर्ष झाली बांधून. तर ती पाळणा खेळते आणि मी बिग बॉस बघते आता, जसं की सध्या आता सगळीच बघत आहेत. तिकडे टाईमपास होते. आता ग्रेशो आत्ता कार्टून लावले पण मी ते बघते. अरे लाव बाळा ते चॅनल, बिग बॉसचं लाव ना चॅनल 526. तर आता ग्रेशोचे पप्पा यायले, जस्ट फोन केलेला मी त्यांना, ते यायले. ते आल्यानंतर त्यांचं जेवण आणि मगच किचन मी आवरेन, कारण जास्त काही भांडी नाही आहेत, फक्त माझ्या आणि ग्रेशूचं ताट आहे आणि बाकी काही एवढी भांडी नाही आहेत. आता ते जेवल्यानंतरच म्हटलं एकदा सगळं आवरून घ्यावं, त्यामुळे मी काय आवरत बसली नाही. आणि छोटा व्लॉग होईल, पण आता रात्र परत हा व्हिडिओ तिसऱ्या दिवशी कंटिन्यू करायचा बरं वाटणार नाही, सो त्यासाठी मी हा व्हिडिओ इथंच एंड करते. परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय बाय.